नमस्कार. अन्नपूर्णाच्या स्वयंपाकघरात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हे बघा, मी पालक पनीर बनवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे किती छान, अगदी टेक्स्चर बघा त्याचं किती छान आहे आणि खरंच खूप छान बनलेलं आहे. अगदी हॉटेलपेक्षा सुद्धा चवीला खूप छान. आणि हे बघा, तुम्हाला जवळून दिसत असेल त्याचं टेक्स्चर. तर हे पालक आपल्या शरीराला अतिशय फायदेशीर असतं. याच्यामध्ये जास्त प्रमाणात आयर्न असतं आणि आपण ते खाल्लं गेलं पाहिजे आपल्याकडून. तर चला, मी आजच बाजारातनं एक पालकची एक पेंडी आणली होती, स्वच्छ करून घेतली आहे मी. आता एकदा धुवून घेतली आहे. आता आपण ही 1 मिनिटभरासाठी चांगली उकळून घ्यायची आहे, म्हणजे शिजवल्यासारखी. अगदी त्याचा कच्चापणा पूर्ण निघून गेला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण त्याला उकळायचं आहे. आणि इथं ही प्रोसेस आहे ना, ही अगदी काळजीपूर्वक करायची. म्हणजे असं नाही की ते पाण्यात टाकली उकळती आणि आपण दुसरंच काहीतरी करतोय. अगदी व्यवस्थित कुक करायची, जास्त ओव्हर कुक करायची नाही. त्यामुळं कसं होतं, त्याचा कलर चेंज होतो आणि आपल्या रेसिपीचाही कलर अगदी वेगळाच दिसतो. हे मी बर्फ टाकलेलं पाणी घेतले, एकदम थंड पाणी आहे हे. आणि मी तो उकळलेला आता पालक साईडला काढून ह्या थंड पाण्यात टाकला आहे. यानं होतं काय, जी पालकची जी कुकिंग प्रोसेस आहे ती एकदम थंड पाण्यात घातलं की ती थांबते आणि त्याचा रंग आहे तसा राहतो. हे बघू शकताय तुम्ही. आता हा रंग आपला किती छान आहे, या पालकाचा अगदी आहे तसा हिरवा राहिला आहे तो. आता हे आपण थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे पालकाची आपण प्युरी करून घ्यायची आहे. मी इथं 3 मिरच्या साधारणतः घेतलेत. तुम्हाला जसं तिखट आवडतं त्या पद्धतीनं तुम्ही त्या मिरच्या वापरू शकताय. सोबत आपण 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि 1 इंचभर आलं घ्यायचं कट करून. हे आपण अगदी छान बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, मी बारीक करून बघू शकताय तुम्ही. वाव, किती मस्त रंग आलाय बघा. अगदी छान दिसतोय ना रंग. अगदी थंड पाण्यात टाकायचं ते पालक काढलं की रंग अजिबात बदलणार नाही तुमचा. हे बघा. तर चला, इथं मी 1 मध्यम आकाराचा 1 कांदा घेतलाय आणि 1 टोमॅटो. हे आपण मोठं मोठं कट करून घ्यायचं, कारण आपण या दोन्हींची आपण पेस्ट करणार आहोत. त्यामुळं मी इथं मोठे मोठे तुकडे करून घेतलेत कांद्याचे आणि टोमॅटोचे. हे आता आपण बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची. मी 1 चमचाभर तेल इथं घेतले. आता आपण पनीर शालो फ्राय करून घ्यायचं आहे. पनीर असं एकदम सगळं ओतायचं नाही किंवा असं हलकेच ठेवायचं. खालची बाजू फ्राय झाली की मग परतायचं. नाहीतर होतं कसं, एकतर खाली चिकटतं, करपतं किंवा तुटतं. अगदी हलक्या हाताने हे असं परतायचं. पनीर फ्राय करून घेतलं की त्याची टेस्ट जरा वेगळी आणि छान लागते. म्हणून नेहमी फ्राय करूनच घ्यायचं पनीर. हे बघा, आता हे आपलं पनीर थोडंसं लालसर दिसत असेल तुम्हाला. फ्राय झाले. आपण हे आता बाजूला काढून घ्यायचं आहे. त्याच कढईत मी तेल राहिलेलं आहे, त्याच्यातच मी 1 चमचा जिरं टाकले. जिरं तडतडलं की आपण कांदा टोमॅटोची जी प्युरी केलेली आहे ती आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि हे अगदी यातलं पाण्याचा अंश पूर्ण संपेपर्यंत आणि त्याला तेल सुटेपर्यंत असं छान परतून भाजून, हे बघा, सतत हलवायचं असं आणि चांगलं परतून घ्यायचं. हे बघा, तेल सगळं सुटले त्याला. त्यामुळे आता आपण त्याच्यात अर्धा चमचा हळद टाकूया.
हा माझ्या घरचाच काळा मसाला आहे, तो मी 1 चमचा टाकलेला आहे. 1 चमचा जिरा पावडर, धना पावडर मिक्स केलेली. हे मसाले टाकताना आपण नॉर्मली गॅस थोडा कमी करायचा आणि थोड्या वेळासाठी हे परतून घ्यायचं. म्हणजे काय होतं, मसाल्याचा सगळा सुगंध आपला त्यात उतरतो. आता हे आपण पालकची केलेली प्युरी आपण ह्याच्यामध्ये ओतायची आहे आणि हे सगळं परत एकजीव करून घ्यायचं. असं छान एकजीव झालं की थोड्या वेळासाठी आपण हे बघा असं हलवून पूर्ण परतून घ्यायचं. याच्यात आपण अर्धा चमचा मीठ टाकले आणि हे आपण अजून थोडं शिजू द्यायचं आहे. तसं तरी आपलं पालक आपण उकळून घेतलेला आहे. तर तडक्यासाठी मी एका कढईत लसणाच्या पाकळ्या कट करून घेतले, 2-3 लाल मिरच्या घेतले आणि हा तडका टाकला ना, मस्त अगदी अप्रतिम चव लागते. तुम्ही पनीर केलं ना, हा असा तडका टाकून बघा. आणि हे बघा आपलं हे मस्त असं पनीर तयार झालेलं आहे. माझ्या मुलाला जास्त पातळ ग्रेव्ही आवडत नाही, त्यामुळं मी जास्त ग्रेव्ही नाही बनवत. पण हे बघा, तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी त्यात ॲड करू शकता शिजवताना. दिसते ना मस्त एकदम. तर तुम्हीही अशा पद्धतीनं पनीर बनवून बघा आणि कसं होतंय मला नक्की सांगा. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.